रसिक
आत्ताच बघ मी सखांबरोबर पाणी भरायला गेले होते. मी पाणी भरून निघून गेले सुद्धा, पण मी मात्र तुझ्या बासरीच्या आवाजात इथेच थांबले बघ. राधे, तुझे आणि माझे बंध हे पूर्वजन्मीचे आहेत आणि हेच रेशमी बंध तुला माझ्याकडे तेच म्हणतात. ते जाऊ दे ना, मला उशीर होतो. सासू वाट पाहते. उद्या मथुरेचा बाजार आहे, त्याची तयारी देखील करायची आहे. चल येते मी. मथुरेचा बाजार कसा आहे तर? कान्हा, बरं रे. अरे कसला विचार करतोस? राधे, आज एक माझं काम करशील? काम? आणि ते कोणतं कान्हा? राधे, माझा मित्र सुदाम, त्याला म्हणावं की मी कुंजवनी बोलवलं आहे म्हणून. ठीक आहे कान्हा, चल येते मी. राधे, तुझ्याकडून एक खूप मोठं कार्य घडलंय. ज्या कार्यासाठी हा अवतार धारण केला त्या कंस मामाला मथुरेबाहेर काढण्याचा मार्ग सापडला. कुंजवनी जायला हवं. ही कामगिरी पेंद्या सुद्धा म्हणे बोबड्यावर संपवायला हवी. चला. खांद्यावर घोंगडी हातात काठी भाकर गाठीला, खांद्यावर घोंगडी हातात काठी भाकर गाठीला. अरे चल रे सुदामा घेऊन गाई देवाच्या भेटीला, अरे चल रे सुदामा घेऊन गाई देवाच्या भेटीला, अरे चल रे सुदामा घेऊन गाई देवाच्या भेटीला, चल रे सुदामा घेऊन गाई देवाच्या भेटीला. खांद्यावर घोंगडी हातात काठी भाकर गाठीला, खांद्यावर घोंगडी हातात काठी भाकर गाठीला. खेळायचं काय? दांडू खाली या. मी ती आणली बघ माझ्या ह्याच्यात आहे. बाबा किशा मग माझ्याकडे दांडू आहे.
डाव माझा. नाही नाही नाही, पहिला डाव माझा. विटी माझी तर पहिला मीच खाल्णार. पण दांडू माझा. तुम्ही काय करणार आहे? अरे बाबा, विटी पण माझी आणि दांडू पण माझा. मग तू खेळ, मी चाललो. काम जाऊ नको ना. मी त्याला मस्करी केली. अरे पण सुद्धा कुठं आहे? सुद्या हा काय ह्याच्यात आहे? खिशात ठेवलंय मी त्याला. खिशात नाश्ता बोल ना. काय कुठं आहे? कुठं आहे सुद्या? मला नाही माहिती. यो सुद्या. येऊ दे, तोपर्यंत आपण विटी दांडू खेळूया. चल घेऊया. ए थांब, पहिला डाव माझा. अरे बाबा, तुझा डाव घे. झाडायस काय रे तू? काय परत खेळ. मला खबर नाही. तू खेळ. मी घेतो. हा मस्त डाव रंगलाय. जेवण तुम्ही आला. अरे उठा माझी बरं झालं जेवण तुम्ही आलात. आता तुमचा पहिला नंबर. जाऊ. तुम्ही आलो ना. मी आज मला न घेता घेत आहे. असं कसं विसरू आम्ही तेव्हा. आता पहिला नंबर. विटी ठेव. जेवणचा पहिला नंबर. नवीन खेळ आणला असेल. हो, आज आपण एक नवीन खेळ खेळणार आहोत. काय बोलतो? नवीन खेळ देवानू, तुम्ही नवीन खेळ म्हणता आणि भरतीच कामगिरी सांगता. तुम्ही जाम गंडवता. अरे नाही रे, हा, आज आपण एक नवीन नवीन खेळ एकदम मजेदार खेळ. मजेदार. हो, पण कोणता? अरे हो सांगतो. 16 वाजता एका गवळणी आज माठ करून मथुरेच्या बाजारात चालले. काय बोलतो? हो, त्यांना अडवायचं. त्याच्यामध्ये दोघांनी घ्यायचं. देवाने आपल्या दहीतून काय सांगितलंय? असा काय असा खाऊ येतो की नाही मला? असा खायचं खावला नाही. हा तर तू समज. पण मी काम करतो, आपण दोघांनीच खायचा. नाही जेवायला खाव. आमच्यावर दुसरा आहे. कोण रे तू? अरे तो वाकड्या. वाकड्या. बरं बाबा, तुम्ही तिघांनी खा. हा. बरं झालं. त्याला पण बोलू ना. हो, बरं मग येतो मी. हो हो आम्ही करू कामगिरी. ठीक आहे म्हणता. पण हुकूम कोणाचा आणि कायदा कोणाचा? ते त्यात काय, हुकूम माझा आणि कायदा तुमचा. हा मग झाली कामगिरी. करू खालीच पण समजा. करू. बरं मग येतो मी. हा जा. दांडू उचल. हा उचलला आहे. हा माझा आहे. बरं मी का म्हणता, हा देवाने आपल्या कामगिरी सांगितली. मग मोठ्यापणाने वार्ता केलेल्या. काय पण झेपाल जे पण ना करू असं तुला वाटतं? नको करू आपण. एवढा मोठा तुला मग बघ वा. करणार तू करणार बोलतो नंतर अंगाशी ये. नाही मी करेन. नाही नाही बोलू नको. तर जाऊ दे. हा आपला जोडीवाला आहे ना, कोण वाकड्या. कोण हा वाकड्यात ना. हा मग त्याला बोलव. मी तिला हाक मारणार नाही. बरं बा. तुम्हाला माहिती त्याच्याने मला लय वाद आहे. त्याच्याने मला लय वाद आहे. अरे मेरे तो तुमचा घरचा वाद आहे. इकडे काय करतो अरे साहेब? घरचा नाही बाहेरचा आहे. घरचा आहे. मग मी हात मारू. माझ्या हाताला हात दे. नाही तुला सांगता काय झालं. हा, सांग सांगू बाबा, सांग काय ते ऐकायचा. सकाळपासून सांगतो. ऐकतील ऐकीन पण लवकर सांग. होय हे मागे ये. हा. सकाळी उठलो. हा? बघतो ते काय काय? माझा उठलेला माझा बाप. असं सांग. माझा बाप अगोदर उठलेला. हा.
असा डोलं वाटून बघतोय असा. हा पण मी काय घाबरलो नाही. बापाला घाबरतो का मी? बरोबर. अंतुरला घेतली ती टाकली माल्यावर नेऊन आणि गेला चुलत चुलत. मेल्यासोबत नाही तर लोकांचे ताटपत्र फाटायची वेळ आहे. झोप तेवढी झाल्यावर हा आणि परसात गेला चांदून घेतला आणि आला ते चाय पियाला. चाय प्यायला तुझी जवळ आणि चायचा टोप उतरला. एक मोठा कोप घेतला. एक मोठा कोप. हा मोठा मग आमच्याकडे मोठाच कोप असतो. मोठा आणि दोन बटर त्या कोपात बुडवलं. पुढे बोल. आणि असा कोप कोणाला लावताय तेवढ्यात आयर आवाज दिला. बाबू पुढं काय परत भुईचा आवाज दिला नाही. आयन परत आवाज दिला. अरे आय बोलली अरे बाबा मामीसनी गुरा सोडायला सांगितलं नाही. आणि मामीचं काम म्हणजे कसा मी पहिलं ऐकता तिचं काय माहितीये का मामीची पोरगी आहे ना पूनम तिचा मला लपडा आहे. खरा पूनम अरे खरं लपडा पहिला लहान होतो लहान एवढी नकावडी होता तेव्हापासून प्रेम. हा सारसं प्रेम नाही मला नाही राहिलं तिला व्हायची आठवण. अरे मेला असं बोल. शाळेची आठवण. मला असं बोल. तू सांगतोय दगडी नाही. अरे मला कधी करायचं नसेल ना ती जबरदस्ती येऊन करायची. अभ्यास असं बोल. अरे साधं स्लो प्रेम काय. अरे ते कोण चालता आम्ही एकामेकाची घेत जायचो. काय दप्तरा अरे असं अगोदर सांग. अरे तू क्या सांगतो एवढा प्रेम आहे. तू एवढा काय बोलतोस का मला आतापासून घाम यायला लागलाय. अरे म्हणून मी मामीचं काम करतो. मग काय केला कापडा बदलली पाठी गेली आणि गेला मामीची सोडायला. काय गुरा अरे मेल्या असं बोलणार रे. अरे काय बोलली गुरा सोडायचा म्हणून ना. मग गेला सोडायला गुरा वाढत गेला. गुरा तोडली आणि लावली अशी वाटला मग. आणि गुरा काय ऐकत गाय मोर आणि बैलवर चढत. डोंगा मेल्या असं सांग रे बाबा. माझी काय सकते नाही काय मग चढवली घरा भरली ना गुरांची तसं खाली आली वाटायला लागली रे. मग काय केला त्याला वाड्यात बांधली आणि मामीच्या आईत आला आणि मामीची पोरगी पुन्हा समोर उभी. अरे समोर उभी बघितलं उभा राहिला. मी जागेवरून उभा राहिला. अरे मेल्या नाही तर माझं काय आता खरं नाही रे बाबा. मग काय केलं माहिती का मामीने हात मारला ती तिच्या घरात मी माझ्या घरात आणि असं वाटण जात आहे. वाटण बिकट काय नको सकाळपासून सुरुवात केली काय. मग शेवट काय झाला मला येतात का. मग काय केला माहितीये का असा वाटण जात आहे. थांब आणि असा वाटण जात असताना ती फाकड्याची वाकडी ती असते बघ काजू. हा मोड्यावरची त्या काजू खाली आला. काय मी आलो खाली आणि आवाज आला अरे अडकलाय मला पण काहीतरी भयासरी वाटला. पण मी जरा असा संयम झाला माझ्या डोक्यावरती. परत आवाज आला अरे अडकलाय काय अडकलंय. अरे बाबा मला काय विचारतोस मला घाम किती फुला तुला माहिती आहे.
बाबा तू आता जे काय सांगतोस ना त्याच्यात मला आता घाम फुटायला लागलाय. अरे पण मी समोर होतो, मला माहिती किती घाम फुटले तुम्हाला. अरे हो बा तुलाच माहिती, तू सांग. मग मी त्या आवाजाचा पायरो घेतला, किती आवाज येतोय कसा आणि असा वर काजूकडे बघितलं, आपला वाकड्या काय अरे वर काजूवर वाडा गेला. देवा. अरे काजू चोरस काजू चोरस. अरे कोणाच्या? अरे त्या काकड्याच्या आयशीच्या. मग आता काय अरे मेल्याचा धोतर फाटलेला. हा एक टॉक ह्या बाजूला, एक टॉक त्या बाजूला आणि मध्ये त्याच्या लॉंग लागताय. चांगल्या चांगल्या मग मेल्या असं बोल. आता बोललोच नाही यार. मग एक काम केलं, त्या चांगल्या वळल्या आणि नेऊन टाकलं आयशीच्या आणि काय झालं मग. आणि फाकडे काय झाली, मेल्या गुलाबा आमच्या काजू चोरला. माझ्या पोरांना नाही केलं नसेल, ह्यानं केलं नसेल. ती हाय एक त्यातली, ती हाय एक त्यातली. यार माझ्यावर मी हात मारणार, तू हात मार जा. तू वाकणार रे. वाकडा त्याचा वाकडा आहे ना म्हणून वाकडा. अरे विचारला काय? अरे वाकड्या रे वाकड्या. अरे कुठं हाय? बोरवलीच आहे. वाकड्या. अरे वाकड्या. अरे हकडी या लवकर. अरे तत्याला अरे या लवकर. अरे पण काय काम आहे, जीव द्यायचा मेलास. ये लवकर. आता म्हणतोय हा येतो. ये लवकर. अरे ताबोनी कपिला चाराया सोडले आडीला आडीला. अरे ताबोनी कपिला चाराया सोडले आडीला आडीला. अरे कसाला तुझा माये तुझ्या मी जोडीला. अरे कसाला तुझा माये तुझ्या मी जोडीला. कसाला तुझा माये तुझ्या मी जोडीला. अरे ताबोनी कपिला चाराया सोडले आडीला. अरे ताबोनी कपिला चाराया सोडले आडीला आडीला. अरे कसाला तुझा माये तुझ्या मी जोडीला.
कशाला अंगाला बोलला. अरे तुला ना अंगाला बोलतो. मी घाबरणार नव्हे. मला माहिती आहे तू गेला होतास कुठे. माझे तपलेला डाळ ठेवली होती. त्या वरच्या आलीमध्ये अरे तपलेला डाळ ठेवल्याबरोबर अगं नुसती ते आपले पोचले पोचली तो आवाज आला तो आवाज येतो राहायचा. अगं तुला ना अशी पोचले अगं मी तिच्या पाठोपाठ गेलो. आणि ती गेली फुलं आणि मी मेला तुमल्याचा खाली तुबलं अरे फुलं आणि तुला ना फुलाचा डालीत पडल्याबरोबर अशी नव्हती माझ्या अंगाला खाज लागली. अंगाला खाज लागली वय मला वाटलं अंगाला मला धाय धाडी एवढ्या हात कसा मारली. देवाने कामगिरी सांगितली आपल्यावर काय काम केले मग मी आमच्यावर आलेली आम्ही तुला म्हणजे कामगिरी टाकू पण भावा एक ते खरं. अरे देवाने आपल्या कामगिरी सांगितली आठ करून मथुरेचा बाजार करत आहे. आपल्याला काय माझ्या बाजूने चला.
हिचं ना अगदी सुरूच झालंय. काय झालं सुरू? अगं तुम्ही साऱ्या जणी एकच बोलताय पण वेगवेगळ्या पद्धतीने. पण नक्की झालंय तरी काय माझं सुरू? तिकडे बघू आता मला समजलं तुझं काय शोधा शोध. बरोबर ना? तुमचं आपलं काहीतरी. मी तर हा मावशी अजून कशी नाही आली ते पाहत होते. ठीक आहे ठीक आहे, तू नकोच सांगू मला. अगं तू गेली होतीस ना मावशीकडे? अगं हो तर. अगं आम्हाला तर सांगून गेली होतीस मी जाऊन येते आणि बघून येते मावशीचं. कुठपर्यंत आणि काय काय झालंय ते? हा ते मावशीचं ना मावशीची तयारी झाली नव्हती. तुम्ही साऱ्या जणी तयारी करा आणि तयार झाला की मला आवाज द्या असं म्हणाली. अगं पण आपली तयारी झालीच ना. हे बघ आपण सारे आता तयारच झालोत ना. मग तुला ये ना हात मारून. अगं सांग तिला आपण निघालोय म्हणून. हो ठीक आहे हात मारते. मावशी अगं ये मावशी. म्हातारे अगं ये म्हातारे. अगं काय ग झालं बोंबलायला? अगं येते ना बाजाराला. अगं चल्ला माझी वाहना कुठं सापडत नाहीये बघ. ती शोधताय बघ. सापडली ना मग येते. पण वाहना म्हणजे काय? ते मावशी आल्यावर सांगेल तुला. अगं मी काही झोपली नव्हती, फक्त डोळे बंद होते. माझी झोप पण तुम्ही चालवली. अगं त्या सांगते आपण आहे ना तुमची फुगडी पण नको आणि तुमचा जीवा पण नको. आपण मस्त झाडाखाली जाऊन झोपूया बघा. काय गं चाललंय तुझं आल्यापासून? नुसती झोपा काढते. रात्रभर काढला झोपा. रात्र झोपायलाच दिले ना देवाने. सकाळी कसं ताजं तवानं होऊन काम करायचं. रात्री कशी झोपेल? तिचं नवीनच झालंय. राधे तुझं काय पण असतं बघ. मी ते अशी झोपली होती फक्त. तू ना काय पण बोलतेस मला. असू दे का होईल कसली की सवय? मी काय माझ्या नवऱ्याचं काय तुझं नवऱ्याचं खायला येते का गं? सांग ना तिला. बरं बरं मी गाणं म्हणू. असं म्हणतात हे म्हणू की मी हे गाणं म्हणते बरं या सगळ्याच्या.
ही रात झाली ही रात झाली. हे चला मी जातो मोबाईलला. अगं आजच्या खेळायचं ना अरे हिरे ही अशी का कशी ही अशीच आहे. असू दे ग तिला सोडा आपण दुसरं काहीतरी खेळूया. कशी वाटली का मला सोडून जाणार. अगं हाय मावशी कुठे राहिली पण ना खेळाच्या नादात विसरलेच मावशी. अगं ये मावशी. अगं काय 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 आई बघ आलेच बघ 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 धारेवरच आहे का. आले आले लवकर या. गेली जवानी आली साठी ग माझ्या हातात आली काठी ग. गेली जवानी आली साठी ग माझ्या हातात आली काठी ग.
हो भावनो आता नाही हो हात सुरू नाही वरचं खालचं खाली हो अगं गोल आलेलं गोल म्हातारे काय ग आता बरी नाचत होती तू काय झालं तुला बसायला कुठला कोणीच बोलला कसा नाही हा पोपट हात द्या मला उचला दम लागला होता भाऊनो खरंच सांगता ह्या पोरींना आणून माझी झिजला पण वनवास आलाय अजून काय ह्यांना काय वाटा सापडायचा नाही गेल्या अगं म्हशानो अगं बसताव कसल्या हा ही काय बसायची वेळ आहे मला बोलवली बाजाराला आणि तुमची कसली ग फटकी भरली नाही तुम्हाला मावशे तू खातेस तरी काय ग अगं मी माझ्या नवऱ्याचं खाते अगं धान्य होते दादा बघ कसे हसत बाई काय आनंद झाला अहो घरात धान्य भरलेलं खाते मी आमच्या ह्यांचा लय पिरीम आहे ना माझ्यावर प्रेमाचं आहे माझं जुनं असलं तरी जुनवाट असलं तरी ताट आहेत अजून तुमच्यासारखं नाही हाडाची काड अगं तुंतुना ग बर जाऊया बाजाराला बोलवलं ना चला तर उचला आपापली झोपायची येत आहे हा ही झोपायची येत आहे बघा अजून बाजार अर्धा नाही चढला आणि झोपतेच कसली बाजाराला जायचंय हा ही झोपायची येत नाही हे बाय मी तुला बघता तू नको आधीच उकाडा भरलाय गरम्याचा आणि तुझं काय बरं चला बाजाराला उठला माझ्या बाबा ये झडे तुझ्या तोंडाला लागली आग नाही ती एवढ्या समोर मला सोड आहे सांगते मी नाही बाई मला लाज वाटते अगं ते सगळं सोड म्हणजे ते सगळं नव्हे काय अगं जे बोलते ते सगळं सोड होय मला वाटलं तुला काय वाटलं अगं मला काही नाही वाटलं बरं काय झालं आता तुला थांबवाया काय अगं आम्ही बघ साऱ्यांनी माठ घेतले हो अगं तुझा कसला हा सामान काय बोलतीस अगं गटला तोंडाला फटकी गटलं सामान आहे का इकायला घेतलेला माल आहे माल तुम्ही साऱ्यांनी घेतला हो ना हलवत माल तर मी पण काहीतरी घेतला जळला तो घरात सगळी माटच फोडली ही मुनी आहे ना ही मुनी हिच्या सासवान तो भोका पाळलाय ना त्याने सर्व आडवी घातलाय काय आणायच नाही हा आणलाय काय माहितीये काय मी आणलाय दाखव मेल्या वसाड्या दाखव अगं मिरची नाही गुळ आणलाय गुळ कोण वाकडा कराय काय झाला अगं गुळ हा लय गुणकारी असतो तुम्हाला नाही माहिती ग पोरींना आजकालच्या तर काय आहे ना आता थंडीचा महिना आहे त्यात सकाळ गुळ पाणी प्यायलीस ना की कसा बराच तरतरीत दिवस जातो
त्यामुळं मी गुण घेतोय. झालं माझं खोदून खोदून झालं. आता तुमचं आठवा काय घेतलं होते? आम्ही रोजच्यासारखंच घेतलंय ना. असं म्हणते तरीच बोललं मला वेळ. मुगनीत अंगी शृंगार निमाठ घेऊन डोईवर नवनीत अंगी शृंगार निमाठ घेऊन डोईवर सांभाळून साज सयानो चढूया अवघड हा डोंगर सांभाळून साज सयानो चढूया अवघड हा डोंगर नवनीत अंगी शृंगार निवाठ घेऊन डोईवर नवनीत अंगी शृंगार निवाठ घेऊन डोईवर सांभाळून साज सयानो चढूया अवघड हा डोंगर 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 नवनीत अंगी शृंगार निवाठ घेऊन डोईवर नवनीत अंगी शृंगार निवाठ घेऊन डोईवर सांभाळून साज सयानो चढूया अवघड हा डोंगर 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 सांभाळून साज सयानो हॅलो. एक श्राव्य नावाची मुलगी आपल्या आईबाबांपासून हरवली आहे. काय नावाची मुलगी आहे? उभे राहा. नवती ही धारा हा निवारा
जन्माच्या या कैकलीला कैक राधे माझ्या जन्माच्या या कैकलीला नवती ही धारा आणि वारा मी नीरमीला नवती ही धारा आणि वारा मी नीरमीला ऐक राधे माझ्या जन्माच्या या कैकलीला ऐक राधे माझ्या जन्माच्या या कैकलीला पहिला अवतार माझा महासागराला संकशूर धाडीला मी यमसदनाला धर्मरक्षिला मी वेळोवेळेला धर्मरक्षिला मी वेळोवेळेला ऐक राधे माझ्या जन्माच्या या कैकलीला ऐक राधे माझ्या जन्माच्या या कैकलीला देवदत्त मंथनात जाहलो मी कूर्म पृथ्वीभर पाठी वाहुनी राखीला मी धर्म
राधे हटविला अथांग हा सागर मागे हटविला ऐक राधे माझ्या जन्माच्या या कैकलीला ऐक राधे माझ्या जन्माच्या या कैकलीला सातव्या जन्मी अयोध्येचा श्रीराम झालो पितृवचनासाठी मी वनवासी राहिलो मृत्यूदंड दिला लंकाधीश रावणाला मृत्यूदंड दिला लंकाधीश रावणाला ऐक राधे माझ्या जन्माच्या या कैकलीला ऐक राधे माझ्या जन्माच्या या कैकलीला कवळ्या घरी गाई राखितो मी गिरीधारी मूळ रूप विष्णू त्यांची रूपे नाना पारी गेल्या नानाच्याला विश्व कल्याणाला गेल्या नानाच्याला विश्व कल्याणाला ऐक राधे माझ्या जन्माच्या या कैकलीला ऐक राधे माझ्या जन्माच्या या कैकलीला नवती ही धारा आणि वारा मीच निरमीला नवती ही धारा आणि वारा मीच निरमीला ऐक राधे माझ्या जन्माच्या या कैकलीला ऐक राधे माझ्या जन्माच्या या कैकलीला ऐक राधे माझ्या जन्माच्या या कैकलीला ऐक राधे माझ्या जन्माच्या या